तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या संघर्षाची स्टोरी पार्ट 1 मध्ये. आणि मी खरंच तुम्हाला सांगणार आहे संघर्षाची स्टोरी आणि माझ्या आयुष्यामध्ये काय झालंय. संघर्षाची स्टोरी मी का सांगते आणि असं काय झालंय की मला तुमच्याशी सांगावं वाटते. आता एवढे दिवस झालेत मला, एवढं वर्ष झाले, मी एवढी मोठी झाले. आता मला लेकरं पण आहेत आणि माझे पिल्लू गोलू एवढे मोठे मोठे आहेत. 8 वर्षाची पिल्लू आहे माझी. आणि मी हा संघर्षाची स्टोरी सांगण्यामध्ये एवढं कसं मला म्हणजे असं कसं सांगू वाटतं मला एवढ्या वर्षाच्या नंतर. म्हणजे ही गोष्ट 25 वर्षाच्या खालची आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे. आजही ती गोष्ट जर आठवली ना तर माझ्या अंगावर काटा येतो आणि एवढं हे होते ना, खूप असं अलगच फील होते मला. आणि ते सांगता पण असं हातपाय माझे थरथर कापतात. आणि खरंच माझ्यावर, मी लहान असता वेळेस माझ्यावर खूप मोठं संकट आलं, खूप मोठं संकट. आणि त्या काळामध्ये पैसाही नव्हता आणि तेवढे बिमारीवर इलाज पण नव्हते. म्हणजे तेवढे होते का, मी काय एवढी मोठी नाही पण तरी पण सांगते तर तेव्हा आमची परिस्थिती एकदम बिकट होती, एकदम बिकट होती. म्हणजे खूप बिकट परिस्थिती होती. आम्हाला आहे ना त्या टायमाला भाकरसुद्धा नव्हती भेटत खायला. म्हणजे मला काय माहिती नाही, माझे आईबाबा तर सांगतात, म्हणतात आमची परिस्थिती खूप बेकार होती आणि खूप बिकट होती सोनी. आणि आम्ही तुला त्या काळामध्ये वाचून घेतलो आणि तुला त्या काळामध्ये तुझ्या भारोभार पैसे लावून आम्ही तुला वाचवून घेतलो, असं म्हणतात माझे आई बाबा. मला काय माहिती नाही, मला आठवण आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ह्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. आणि खरंच संघर्षाची स्टोरी पार्ट 1. आणि मी तुम्हाला जर ही स्टोरी आवडली तर टप्प्याटप्प्याने स्टोरी 2, 3 असं सगळ्या सांगणार आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला की मी लहानपणी माझ्यावर खूप मोठं संकट आलं, खूप मोठं संकट. आणि त्या संकटाला माझी आई, माझ्यावर आलेल्या संकटाला न हारता माझ्या आईने मला वाचवून घेतली. आणि खरंच माझी आई जर मला आज वाचवून घेतली नसती त्या टायमाला, माझ्यावर संकट आलं त्या टायमाला, तर आज मी तुमच्यासमोर नसले असते बरं का. आणि त्या टायमाला एवढी परिस्थिती बिकट असून आणि आणि माझी स्वतःची, माझ्या पाठीमागची बहीण माझ्या आईच्या पोटात होती. त्या बहिणीला गमवून, माझं टेन्शन घेऊन घेऊन माझी आई त्या बहिणीला गमवली. म्हणजे माझ्या पाठीमागच्या, म्हणजे ती केवढी होती काय नाही मला माहिती नाही, चिमुकली. आणि ती माझ्यासाठी, तिला गमवलं माझ्या आईने आणि मला वाचवलं. आणि का ते माझ्यासाठी असं काय झालं नाही, म्हणजे आईला टेन्शन वगैरे काय होतं काय नाही. आता मी 1 वर्षाची होती म्हणजे माझ्या आईबाबा सांगतात मला. आता 1 वर्षाच्या लेकराला काय माहिती असते. मला तर आठवते, मी काय 1-2 वर्षाची असेल असं वाटते, पण मला आठवते की मला काय ते त्या टायमा मला थोडासा टायमिंग म्हणजे थोडं मेन गोष्टी आठवतात मला, ते तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि प्लीज नक्की बघा हा संघर्षाच्या स्टोरीचा ब्लॉग शेवटपर्यंत, तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल. आणि असं स्टोरी पार्ट 1 असं आहे. तर मी सांगते तुम्हाला की माझी आईच्या पोटामध्ये माझी लहान बहीण होती, ती गमवली, तिनं आईने माझ्या गमवली माझ्या टेन्शनमध्येच. आणि मला काय झालं, एवढं कोणतं संकट आलं ते प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर ते पण प्रश्न मी सांगते तुम्हाला काय झालं मला. तर म्हणजे मी 1 वर्षाची होते म्हणजे. तर काय झालं आता, तर त्या टायमामध्ये पैसे वगैरे काहीच नव्हते आमच्याकडे. आणि खरंच सांगते मी, आत्ता काही एवढे हाय क्लास नाही, आम्ही लो क्लास फॅमिलीमधूनच आहे. आणि आमच्याकडे काही शेती वगैरे काहीच नाही आहे. पण बाबाची शेती आहे बाबाकडे, हे त्याच्या चुलत्याच्याच नावावर आहे. पण ते आम्हीच खातो पेरून वगैरे. पण माझ्या आईबाबाचं पण लग्न खूप लहान वयामध्ये झाले, खूप लहान वयामध्ये. बाबा म्हणजे 15-16 वर्षाचे असतील, आई म्हणजे किती वर्षाची होती मला नाही माहिती, पण छोटीच होती म्हणते, 13-14 वर्षाचीच होती म्हणते त्या टायमाला माझ्या आईबाबाचं लग्न झालं. आणि ते पण तेवढे 13-14-15-16 वर्षाच्या माणसाला काय खेळ समजते ते पण सांगा. पण म्हणजे तरी म्हणजे पहिलं तर आता हसू नका या गोष्टीवर, मजाक वगैरे बनवू नका. तर त्या टायमाला मी 1 वर्षाचे होते. म्हणजे हो, ते 1 वर्षाचे होते तेव्हा मला काय झालं माहिती का, हिथं म्हणजे हिथं त्याला बोट दाखवते तिथंच.
म्हणजे अशी गाठ आली होती म्हणे, मला छोट्यापणी गाठ आली होती म्हणे. तुम्हाला वाटत असेल नॉर्मल, पण गाठ आली होती म्हणे. मी एकदम लहान एका वर्षाचीच होती मी. तर मला तर वाटते 1-2 वर्षाची तर असणारच मी. मला थोडं आठवते त्या गोष्टी, त्याच्यासाठी सांगते. माझे आईबाबा काय शिकलेले वगैरे नाही, तर सो सॉरी. तर मला सांगतात 1 वर्षाची होती सोनी, ती छोटी होतीस असं म्हणतात. तरी मी सांगते तुम्हाला, मला थोड्या गोष्टी आठवतात त्या, पण मला वाटते मी 1-2-3 वर्षाची तर असणार, मला आठवण आहे त्या गोष्टी. तर 1 वर्षाची होती म्हणतात. आता मी 1च वर्षी सांगणार तुम्हाला, माफ करा. तर माझ्या इथं, आता इथं दाखवते, इथंच माझ्या गाठ आली होती. इथं गाठ आली होती आणि गाठ अशी छोटी, अशी एवढी छोटी फुलशी आली होती म्हणे. मग काही दिवसांनी ती मोठी 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 होत चालली होती म्हणे. आणि इथंच आहे माझ्या, ती आत्तापर्यंत आहे. आणि आहे, पण त्याचा आता इलाज वगैरे झाला ते सांगणार मी तुम्हाला. तर गाठ आली होती म्हणे. तर आल्यावर मग आता ते कमीच होत नव्हती, मोठी मोठी होत होती म्हणे. आणि माझे बाबा, आई आणि आईचं तशी हालत होती. तर बाबा माझे दुसऱ्या बाहेरगावी कामाला होते. मग आता मोठी मोठी गाठ होत होती आणि माझी आई आजोळात राहत होती. माझ्या आईबाबालाही, माझ्या आईला आणि माझ्या बाबाला आई बाबा कोणीच नाही. तर माझ्या आईचा परतपाळ माझ्या आईच्या आजी आजोबांनी केला, म्हणजे आईच्या मायबापाने, आईच्या मायबापाने परतपाळ केला. आणि माझ्या बाबाचा परतपाळ म्हणजे माझ्या बाबाच्या 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 आईने केला. तर तर मग आता हे, म्हणजे आता यांनाच पहिलंच दुःखात यांना, आणि मला नंतर असं झालं आहे. म्हणजे मी पहिली मुलगी आहे आईबाबाची माझ्या घरामध्ये, सगळ्यात मोठी म्हणलं तर मीच. तर मीच मोठी आहे. तर मीच मोठी आहे. आणि ते पहिलंच त्यांना आईबाबा नव्हते, एवढं दुःख बघितले ते, आणि मग मी झाले होते. मग मलाही असं झाल्यामुळं खूप माझ्या आईबाबांना हे झालं, खूप टेन्शन झालं, खूप टेन्शन. तर मग काय झालं माहिती आहे का, मग मला असं झाल्यामुळं माझे आईबाबा ते काय केलेत माहिती आहे. माझी आई खूप, म्हणजे खूप हे आहे. माझ्या आईला सगळ्या गोष्टीचं, म्हणजे आई माझी काही शिकली नाही, पण माझ्या आईला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे की आता हे झाल्यावर काय होईल कसं नाही. म्हणून माझी आई काय केली, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आणि त्या टायमाला खरं सांगू का किती पैसे लागलेत काय नाही मला माहिती नाही, पण नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालं मला आठवते. आणि माझ्या आईचे आजोबा नसले आणि माझी आईला साथ देणारे माझ्या आईचे आजोबा जर नसले असते तर खरंच मी नसले असते तुमच्यासमोर आज, आणि माझ्या बोल्या केली तर दूरची गोष्ट माझं मी तुमच्यासमोरही दिसले नसते. कुठं असते होते काय नाही, परत जन्म झाला असता काय झाला असता मला नाही माहिती. पण तुमच्यासोबत हा क्षण शेअर करायला मला वाटलं, तुमच्यासोबत शेअर करू म्हणून त्याच्यासाठी शेअर करते बरं का. आणि आईचे आजोबा आणि आईने मला वाचून घेतलं. माझ्या आई बाबा तर दुसरीकडेच कामाला होते, पुणेगावला होते आणि तिकडं कामाला होते. माझे बाबा पण मला बघायला आलते. माझं ऑपरेशन झालेलं मला आठवते, आणि माझं ऑपरेशन झालं बरं का इथलं. आणि माझी आई काय म्हणते माहिती आहे, एक वेळेस वेड्यासारखं म्हणते. आणि सोनी इथं आणखीन थोडी गाठ आहे म्हणजे इथं, आता तेवढं काय नॉर्मल दिसतच नाही. असं खेळत तर तुम्ही तर बघतच असाल. तर हां, असं खेळत राहते तुमच्यासोबत, किती मी हे करते, म्हणजे तुम्हाला वाटतच नसेल हिला काही प्रॉब्लेम नसते म्हणून. पण खरंच मला आत्ता पण त्रास होतो त्या गोष्टीचा, इथं झालेल्या प्रॉब्लेममुळं आत्ता पण त्रास होतो. आणि काय सांगायचं तुम्हाला, आता खरंच खूप त्रास होतो त्या गोष्टीचा मला. आत्ताही थोडे त्रास होतो, ते नंतर सांगणार मी. आणि खरंच माझ्या आईच्या आजोबा आणि आई नसले असते तर खरंच मी तुमच्यासमोर दिसले नसते, आणि माझी बोल्या केली मी काहीच बघितलं नसतं. एवढं सुंदर जग बघायला मला भेटलं नसतं माझ्या आईच्या आजोबामुळं आणि आईमुळं. आणि बाबा तर माझ्या गावी होती, मी दुसऱ्याच गावी. आणि माणसाला काय तेवढं हे नसतो, टेन्शन काही माहिती नसते. बाई माणसाला जेवढं कळते तेवढं माणसाला काय कळते म्हणा. पण आई म्हणते की कधी कधी बाबाला रागवते की माझ्या लेकरू दुःखामध्ये होत तेव्हा तुम्ही तिकडं होता, मी माझ्या सोनीला वाचवले. आणि कधी मध्ये आता बाबा रागवतात ना माझ्यावर, तर माझी आई म्हणते मी माझ्या सोनीला वाचून घेतलंय, तुम्ही नका बोलू तिला, आणि असं म्हणते. पण बाबा माझे खूप प्रेम करतात, माझ्या आईपेक्षाही जास्त प्रेम करतात. आणि खरं सांगू का मी तुम्हाला, आणि माझी आई माझ्यासाठी एवढं केली तरी पण
माझ्या बाबावर माझं खूप प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे. आणि एवढं माझ्या आईबाबांनी केलंय तरी पण मी खूप मोठी चुका केली. ही चुका मी सांगू शकत नाही तुम्हाला काय केली. आणि माझे आईबाबा उचकणं पण देतात मला. कशाला आंघोळ? कर जा. तर खूप मोठी चुका केली आणि एवढं करू नये मला उचकणं देतात की हां तुला आम्ही भारोभार पैसा लावला आहे, एवढं हे केलंय तरी तू असं केलीस म्हणतात. मी काय केलं सांगू शकणार नाही. आणि माझ्या आईबाबांनी पण चूक केली माझ्या बाबतीत, चुकीमध्ये ते पण सहभागी आहेत. तर नेक्स्ट पार्टमध्ये सांगते मी तुम्हाला. तर बाय सगळ्यांना. कशी वाटली माझी संघर्षाची स्टोरी? पार्ट 1 कमेंट करा. आणि पार्ट जर तुम्हाला पाहिजेत असेल तर प्लीज कमेंट करा. सगळ्यांना विनंती आहे. बाय सगळ्यांना. भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. जर तुम्हाला पार्ट हवा असेल तर मी कोणती चुका केली आणि काय काय संघर्ष झाले माझ्या लहानपणीचं तर सांगितलं मी. आणि नेक्स्ट मला जेव्हापासून कळते आणि खरंच सांगू का मला ते आठवण पण आहे. माझं ऑपरेशन झालं आणि तिथं एका बाईचं असं गोल पोट टाकलेलं होतं आणि मला सगळं बेशुद्ध केलं नव्हतं, तिथं शून्य केलं नव्हतं, थोडं आईतच केलं होतं एवढ्याच भागामध्ये. आणि मला सगळं दिसत होतं, सगळं कळत होतं. तर की तर सगळं कळत होतं. ते हे केलेलं ऑपरेशन केलेलं असं बोलत बोलतच मला हे केलं. तर म्हणजे मी 2-3-4 वर्षाची तर हमखास असणारच मला माहिती आहे. आणि सांगू काय तुम्हाला, आणि मला आठवण आहे. आणि माझं ऑपरेशन झाल्यावर माझं डिस्चार्ज होते ना आणि मला ग्रीन कपडे टाकले होते तेव्हा ऑपरेशनच्या टायमाला, ते पण आठवते मला. हां आठवते म्हणजे सांगितलंच नाही, सो सॉरी. तर ग्रीन कपडे टाकले होते मला, ग्रीन असं जो हॉस्पिटलमध्ये ड्रेस असतात ना ते टाकले होते. आणि काय सांगू मी, आणि माझं डिस्चार्ज जेव्हा झालं की नाही तेव्हा मला डॉक्टरांनी 5 रुपये दिले आणि त्या 5 रुपयामध्ये मला माझ्या आईने आंघोळ घेऊन दिली खायला. आणि एवढंच आठवते मला. तर कशी वाटली संघर्षाची स्टोरी पार्ट 1 सांगा नक्की कमेंट करून. आणि पार्ट 2 हवे का तुम्हाला मी सांगू का, आणि मी काय चूक केली आणि का रागवतात ते पण सांगणार तुम्हाला. तर बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय.